प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण स्तोत्र संहिता याचा अध्याय 103 आणि याचं 1 आणि 2 वचन आपण वाचणार आहोत. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. स्तोत्र करता दावीद या ठिकाणी स्वतःला उपकार मानण्याची शिस्त लावून घेत आहे. आज पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला देखील सांगत आहे की ज्याच्या प्रकारे स्तोत्र करता दावीद हा स्वतःला परमेश्वराच्या उपकाराची विसर न पडायची शिस्त लावत आहे, तशाच प्रकारे तुम्हाला आणि मला देखील परमेश्वराने जे काय आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे त्याच्यासाठी उपकार मानण्याची शिस्त तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये लागू करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जीवन हे अधिक पटीने आश्रित होणार आहे. आज आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीबद्दल त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद देऊया, परमेश्वराला उपकार मानूया. त्याचे सर्व उपकारचे विसर न पडता प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रत्येक स्थितीमध्ये त्या जिवंत परमेश्वराचा गौरव करूया. म्हणजे निश्चित उपकार मानण्याची शिस्त तुम्हाला आणि मला लागणार आहे. त्या आपल्या जीवनाद्वारे त्या जिवंत परमेश्वराचा गौरव होणार आहे. प्रार्थना करूया. आमच्या जिवंत परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो, उपकार मानण्याची शिस्त आम्हाला आमच्या जीवनामध्ये लागण्यासाठी मदत कर. कारण प्रभू तू जे काय आमच्या जीवनामध्ये केलेलं आहेस त्याबद्दल आम्ही तुला अंतःकरणातून उपकार मानावे. तुझ्या उपकाराची विसर न पडता आमच्या जीवनाद्वारे तुझा आणि तुझं गौरव होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा तारणारा त्याच्याच नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू आई. आमेन. देव बाप करो तुम सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.